52-54% असणाऱ्या ओबीसींना कुठेतरी राज्य सरकार 4,500, 5,000, 6,000 असा निधी जर देत असेल तर कुठेतरी ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आहे। या राज्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद आहे त्याच्यापैकी 52-54% ओबीसीच्या वाट्याला त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे तरतूद केलेली गरजेचं आहे, परंतु राज्य सरकार तसं करणारं दिसत नाही। राज्य सरकार राज्यामध्ये 15% असणाऱ्या समाजाला सुद्धा 500, 600, 5,000, 6,000 कोटी देऊन टाकतं आणि 50% पेक्षा जास्त असणाऱ्या समाजाला सुद्धा 5-6 हजारच देण्याचं काम करतं। त्यामुळे संख्येची पूर्वक विचार करत नाही आणि संख्येची तुलना करत नाही, त्या फक्त ओबीसीच्या लोकांना पायाखाली दाबण्याचं काम हे राज्य सरकार करते। ओबीसी आमचा डीएनए म्हणून ओबीसीची मान कापण्याचं काम जर राज्य सरकार करत असेल तर राज्यातील ओबीसीने आता जागा झालं पाहिजे। शेवटचा प्रश्न आहे, जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी डीपीटीसी मध्ये मंजूर केलेल्या कामांना औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे। पालकमंत्री पंकजा मुंडे व जिल्हाधिकारी यांना नोटीस सुद्धा बजावली आहे। खरं तर या जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पालकमंत्री आदरणीय पंकजाताई यांना अंधारात ठेवून कुठेतरी निर्णय घ्यायला सांगितले असतील, परंतु माझी या राज्याच्या नेत्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या कन्या आमच्या भगिनी आदरणीय पंकजाताई मुंडे यांना कळकळीची विनंती की तुम्ही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कुठेतरी सांगण्यावरून कुठल्याही फाईलवर सही करणं आता चुकीचं झालेलं आहे। कारण आपण लोकनेत्याचा वारसा हा आपल्याला प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी लागणार आहे। हे भ्रष्ट अधिकाऱ्यांना फक्त घरं भरवायचे आहेत आणि घरं भरणाऱ्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी चुकीचा निर्णय आपल्या माध्यमातून करण्याचे त्यांचे सातत्याने प्रयत्न असतील, परंतु आपण विचारपूर्वक प्रत्येक फाईलचा अभ्यास करूनच आता येणाऱ्या काळात त्याच्यावर सह्या केल्या पाहिजे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना दूर ठेवण्याचं काम करावं। जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माझ्या सूचना आहेत, त्यांना सांगणं आहे की भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कुठेतरी आपण अहवाल मागितला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। येणाऱ्या काळात असे भ्रष्ट अधिकारी ज्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये तलाट्यां महसूल मधले बरेचसे अधिकारी घराचा रस्ता त्याला दाखवण्याचं काम केलं, तसं अनेक अधिकारी वेगवेगळ्या विभागामध्ये काम करतायत आणि भ्रष्टाचार करण्याचं काम करतात। त्या अधिकाऱ्यांना सुद्धा घरी पाठवण्यासाठी हे पालकमंत्री असतील आणि जिल्हाधिकारी असतील यांनी काम करावं अशी त्याला विनंती आहे।